नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या टोमॅटोचे रोप लावून बरोबर आता आपल्याला 60 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या रोपाला किती भरघोस प्रमाणे टोमॅटो उगलेले आहेत आणि याची प्रोडक्शन पण आपल्याला चांगले आणि व्यवस्थितपणे भेटलेले आहे. तर तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण खूप हेल्दी आहेत आणि नाही त्याला कोणत्याही प्रकारची कीड किंवा खराब होण्याची कंडिशन आहे. आता तुम्हाला पण ह्या जर टोमॅटो असेच व्यवस्थितपणे जपून ठेवायचे असेल किंवा लागल्यानंतर त्याची काळजी करायची असेल आपल्याला वेळोवेळी खत बदलत राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि रोपाचे निरीक्षण करणे पण खूप महत्त्वाचे आहे. कारण की टोमॅटोच्या रोपाला खूप जास्त प्रमाणात कीड लागण्याची शक्यता असते आणि टोमॅटो पण हे आपले लवकरात लवकर खराब होत असते. आता टोमॅटोच्या वेळी काय करायचं आहे की दर 15 दिवसानंतर वेगवेगळे खत देणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या रोपाला पोटॅशियमची आणि कॅल्शियमची खूप जास्त गरज असते. तर याची गरज कशी भरून काढायची, तर तुम्ही कधी-कधी पोटॅशियमसाठी केळाच्या सालीचं फर्टिलायझर द्या किंवा आपली जे लाकडाची राख असते त्याचे पण तुम्ही फर्टिलायझर किंवा ते असं रोपावर तुम्ही छिडकू पण शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियमसाठी अंड्याचा किंवा तुम्ही चुना टूबचा पण वापर करू शकता. जेणेकरून आपले रोपांची साईज वाढण्यासाठी आणि ती हेल्दी राहण्यासाठी आणि आपले रोप हे ताजे टवटवीत दिसण्यासाठी त्याची खूप जास्त मदत होते. तर आपण आपल्या रोपामधून टोमॅटोची हार्वेस्टिंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये प्रोडक्शन भेटलेलं आहे. नाही म्हटलं तरी पण अर्धा किलो तर आपल्याला याच्यातून टोमॅटो भेटलेले आहेत. तर तुम्हाला पण असेच नवनवीन व्हिडिओ आणि फर्टिलायझरबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या आपल्या चॅनलवर तुम्हाला याची संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि प्रत्येक फर्टिलायझरचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. ते पण तुम्ही जाऊन नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.